ठीक आहे. आता आज काय नवीन टॉपिक आहे आपला मायक्रोज. आज स्टार्ट होईल मायक्रो आणि त्याच्यानंतर होईल व्हीबीए. ठीक आहे. मायक्रोजचा यूज काय होतो तर आपण जे काही आता ऍक्शन करतोय ते ऍक्शन काय करतो तर क्लिक इव्हेंटला करतोय बरोबर. आता फॉर एक्झाम्पल बघा आपण इथं टेक्स्ट लिहिला. एक टेक्स्ट लिहिला. ठीक आहे. तर हा टेक्स्ट झाला. फर्स्ट प्रोसेस काय केली आपण A1 या रेंज मध्ये A1 या रेंज मध्ये किंवा A1 या सेल मध्ये जॉईन नाही झालं. ठीक आहे. A1 या रेंज मध्ये आपण फर्स्ट काय केलं टेक्स्ट इनपुट केलं बरोबर. दिसते आता स्क्रीन. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं फर्स्ट प्रोसेस समजा मी त्याला बोल्ड केलं. ही काय दुसरी प्रोसेस झाली बरोबर. त्याची साईज वाढवली. त्याच्यानंतर त्याला बॅकग्राऊंड कलर दिला आपण. ठीक आहे. आणि फॉन्ट कलर दिला त्याला. ठीक आहे. किती प्रोसेस केल्या चार. ठीक आहे. याच प्रोसेस समजा मला इथं एक ब्राईट लिहायचं. ठीक आहे. हा ब्राईट लिहिला. आता इथं ज्या प्रोसेस केल्या होत्या त्या मला काय करायला रिमूव्ह केलं. कॉपी पेस्ट पेन्सिल आणि व्हॅल्यू केलं. ठीक आहे. किंवा याला सिलेक्ट करून परत त्याला जसं पोझिशन मध्ये घेतलं. फॉर्मॅट पॉइंटर आणि रिमूव्ह केलं. ठीक आहे. ओरिजिनल पोझिशन आली याची. आता काय करायचं ज्याच्याकडे डेव्हलपर टॅब नाहीये तो खूप इम्पॉर्टंट आहे. चेक करा आहे का सगळ्यांकडे. एक्सेल ओपन करा. एक्सेल मध्ये डेव्हलपर टॅब ओपन करा. आहे ना. सगळ्यांचं चेक करा एकदा. नाही तुझा. ठीक आहे. इथं राईट क्लिक करायचं कस्टमाइज जे आपलं रिबन आहे वरती कस्टमाइज रिबन म्हणतो आपण. त्याच्यावरती क्लिक करून कस्टमाइज द रिबन नावाचा ऑप्शन येतो. त्याला सिलेक्ट करा. केलं. इथे बघा वी डेव्हलपर टॅब दिसतोय तुम्हाला. इथं स्क्रीन बघा एकदा. दिसला. हा डेव्हलपर टॅब ऑन करायचा. एक्सेल मध्ये कस्टमाइज रिबन मध्ये इथं दिसतं तुम्हाला डेव्हलपर जे अनचेक केलेलं आहे तुमच्याकडे. नाही नाही काहीच नाही ते ऑटोमॅटिक जाते कस्टमाइज रिबन. इथं इथं आता हे इथं राईट क्लिक करायचं इथं. राईट क्लिक केलं की कस्टमाइज रिबन मध्ये जायचं आणि इथं डेव्हलपर टॅब ऑन करायचं आणि ओके करायचं. केलं. ठीक आहे. आता डेव्हलपर टॅब मध्ये गेल्यानंतर आपल्याला काय आहे रेकॉर्ड मायक्रो इथे एक ऑप्शन दिलेलं आहे रेकॉर्ड मायक्रो. ठीक आहे. तर याला स्टार्ट करायचं सुरुवातीला काय करायचं याला रेकॉर्ड मायक्रो स्टार्ट करायचं आणि रेकॉर्डिंगला नाव द्यायचं मायक्रो वन आहे. समजा तुम्हाला जे रिपोर्ट तुम्ही बनवताय ऑटोमॅटिक रिपोर्ट बनवण्यासाठी वापर होतो. तर सध्या मायक्रो वनच राहू द्या. शॉर्टकट काही देऊ शकता मी समजा क्यू देईल नंबर नाही घेतो टेक्स्ट घेतो. ठीक आहे. तिथं जर तुम्ही स्पेशल कॅरेक्टर असं काही वापरलं तर तो घेत नाही. ठीक आहे. तिथं काय पाहिजे हाच इथलाच वर्ड पाहिजे. 26 वर्ड पाहिजे. ठीक आहे. दिस वर्कबुक या वर्कबुक साठीच पाहिजे आणि ओके करा. फर्स्ट नंबरचा मायक्रो रेकॉर्डिंग स्टार्ट झालं. ठीक आहे. कंप्लीट झाल्यावर स्टॉप करायचं किंवा इथं पण ऑप्शन दिसतंय तुम्हाला स्टॉपचा खाली. ठीक आहे. आता काय करायचं इथं फर्स्ट काय केलं होतं आपण होम मध्ये गेलो. ठीक आहे. बोल्ड केलं. एक साईज इन्क्रीमेंट केली होती. दुसरी साईज फॉर कलर. त्याच्यानंतर फॉन्ट कलर. ठीक आहे. आणि स्टॉप इथं जाऊन परत काय करायचं स्टॉप. काय केलं आपण इथं स्टॉप मायक्रो केलं बरोबर. शॉर्टकट काय केली आपण त्याची कंट्रोल क्यू.
सॉरी, ठीक आहे, इथं सिलेक्ट करा, कंट्रोल क्यू, म्हणजे सिलेक्शन द्यावं लागतं त्याला. बरोबर. कुठं केलं होतं, कोणत्या एरियाला केलं होतं, समजा आता आपण इथं हा एरिया सिलेक्ट केला एवढं. आलं. पूर्ण फॉर्मॅटिंग त्याला ऑटोमॅटिक घेतो, तुम्ही त्याच्यात काही टाईप करा. जेवढं तुम्ही सिलेक्ट करता एरिया, त्या एरियाला काय करतो ते फॉर्मॅटिंग. आता इथे समजा काही याला सिलेक्ट केलं आणि कंट्रोल क्यू. आलं. म्हणजे इथं जे तुम्ही करून ठेवलात रेकॉर्डिंग ऑटोमॅटिक, ते पाहिजे तिथं फक्त कंट्रोल क्यू केलं की अप्लाय होते. बरोबर. हे मायक्रोचं यूज असतं. ठीक आहे. मायक्रो काय करतो, रेकॉर्डिंग करतो. आणि त्याचा जर कोड पाहायचा असेल तुम्हाला, तर इथं मायक्रोज किंवा व्ह्यू मध्ये गेलं तर इथं मायक्रोज दिसते, किंवा डेव्हलपर मध्ये गेला तर इथे मायक्रो दिसते. याला ओपन करा. आता इथं रेकॉर्डिंगची लिस्ट येते, जेवढी तुम्ही मायक्रो रेकॉर्ड करताय ना, ते इथं 1 2 3 4 किंवा नाव दिलं असते, तर रन करू शकता. आणि एडिट जर म्हणलं तर त्याचा कोड दिसतो तुम्हाला असा, कोड लिहिला गेलाय त्याचा हा. फर्स्ट काय प्रोसेस आहे, सिलेक्शन. बरोबर. आपण पहिले टेक्स्ट लिहिला, टेक्स्ट लिहिताना कोड चालू नव्हता केला आपण. बरोबर. तर कोड आपण लिहिताना चालू केला असता तर हे कुठेही अप्लाय नसतं झालं. कंट्रोल क्यू फक्त त्या एका सेलला चालू झालं असतं. जर मी टेक्स्ट टाईप करण्यापासून जर रेकॉर्डिंग घेतलं असतं तर ते एकासाठीच झालं असतं, दुसरीकडे नसतं झालं. पण आपण काय केले, टायपिंग केले आणि मग नंतर सिलेक्ट करून सुरुवात केली, कुठेही रॅन्डमली. थोडक्यात सिलेक्शन नव्हतं माहित त्याला. मग सिलेक्शन काय म्हणते, सिलेक्शन म्हणजे कुठेही, तुम्ही कुठेही सिलेक्ट करा, त्या फॉन्टचा बोल्ड काय झाला पाहिजे, कलर, तो फॉन्ट कसा झाला पाहिजे, बोल्ड. ट्रू म्हणजे बोल्ड, फॉल्स केलं तर नाही होणार. त्याच्यानंतर साईज किती झाली, सिलेक्शन डॉट, जे सिलेक्ट आहे ते सिलेक्शन डॉट, फॉन्ट, कशाची साईज, फॉन्ट साईज, फॉन्ट बोल्ड, फॉन्ट साईज, फॉन्ट कलर, फॉन्ट अंडरलाईन, फॉन्ट इटॅलिक, असं तुम्ही लिहू शकता कोड. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, विथ सिलेक्शन, जिथं तुम्ही सिलेक्शन करताय त्याच्यामध्ये पॅरामीटर दिलेले, विथ सिलेक्शन डॉट इंटेरियर, जे कलर दिले तुम्ही, डॉट पॅटर्न इज इक्वल टू एक्सेल सॉलिड, सॉलिड कलर, पॅटर्न कलर इंडेक्स. ठीक आहे. हे सगळं, याला आपण कोड जेव्हा करतो तेव्हा शॉर्टकट मध्ये पण लिहिता येतं, एवढी गरज नाही. पण हा ह्याचा स्वतःचा कोड जनरेट करून देतो. म्हणजे तुम्ही काही करताय रेकॉर्डिंग स्टार्ट करून, तो प्रत्येक स्टेटमेंटला किंवा प्रत्येक क्लिक इव्हेंटला काय करतो, रेकॉर्डिंग स्टार्ट करतो. जो रेकॉर्डिंगचा कोड होतो तो काय आहे, सब आणि एंड सब याच्यामध्ये लिहिला जातो. ठीक आहे. सब प्रोसिजर म्हणतो याला. सब प्रोसिजर म्हणजे काय, तर जे इथं रेडीमेड ठेवलेलं आहे त्याला आपण रेकॉर्ड करतो, म्हणजे क्लिक इव्हेंटला, म्हणजे मॅन्युअली काहीच डोकं लावत नाही आपण. ठीक आहे. कुठं काय पाहिजे त्याला कलर देतो, क्लिक, क्लिक, ग्राफिकल काम चालू आहे सगळं, फक्त क्लिक इव्हेंट. बरोबर. काहीच घेत नाही आपण, मर्ज करतोय, त्याला डॉलर देतोय किंवा कलर बदलतोय, काही कुठल्याही गोष्टी जे करतोय ते क्लिक इव्हेंटला, त्याला सब प्रोसिजर म्हणतो आपण. तो जो रेकॉर्डिंग तयार होतो तो काय आहे, सब प्रोसिजर मध्ये लिहिला जातो, तो मायक्रो असतो. ठीक आहे. क्लिक इव्हेंट पण बनवू शकता तुम्ही, जे क्लिक इव्हेंटला रेकॉर्ड होतो तो काय आहे, सब प्रोसिजर किंवा मायक्रो. हा सब प्रोसिजर कोड कशाचा आहे, मायक्रोचा आहे, रेकॉर्डिंगचा. ठीक आहे. मग समजा आपण काय केलं, दुसरी कंडिशन अप्लाय केली, दुसरा मायक्रो घेऊया. समजा आता सुरुवातीपासूनच काय करतो आपण, हा करू, रेकॉर्ड मायक्रो सुरू केलं सेकंड नंबरचा, याला समजा डब्ल्यू दिलं, शॉर्टकट. ठीक आहे. आता सुरू झालं. बरोबर. मी काय करतो, इथून हा सिलेक्ट करून घेतो एवढा भाग, मर्ज. बघा काय काय मर्ज साठी कुठला कोड होते चेक करायचं, मर्ज. एक एक कोड तुम्ही पण चेक करू शकता. जर ज्यावेळेस तुम्हाला व्हीबीए कोड लिहायची गरज पडली आणि एखाद्या कन्सेप्टचा कोड तुम्हाला आठवत नसेल तर तेवढाच रेकॉर्ड करायचा, तो कोड बघून घ्यायचा कसा होतो आणि इथं इम्प्लिमेंट करायचा आपल्या प्रोजेक्टसाठी. ठीक. आता हे 4 सेल केलेले आहेत. ठीक आहे. रेकॉर्डिंग स्टार्ट करू. चला आणखीन एक, इथं काय केलं आपण, नेम केलं, स्टुडंट
किंवा एम्प्लॉई डिटेल करू, एम्प्लॉई डिटेल्स. ठीक आहे, एम्प्लॉई डिटेल्स. इथं काय आलं, आयडी, इथं आलं नेम. ठीक आहे, 4 कॉलम मर्ज केलेत आपण. नेम आला, मोबाईल नंबर आला आणि समजा सॅलरी. ठीक आहे, फर्स्ट काय 1 XYZ, त्याच्यानंतर मोबाईल नंबर जे काय दिलं ते आणि सॅलरी. ठीक आहे, हे सेम कन्सेप्ट आता चालूच राहणार आहे. हेच कोड तुम्ही कॉपी केला तरी तो आउटपुट देतो. ठीक आहे, रेकॉर्डिंग काय करायचं आपल्याला, ते इथं जाऊन स्टॉप. ठीक आहे, स्टॉप रेकॉर्डिंग केलं. आता यालाच काय करूया आपण, इथं कॉपी करूया, सॉरी, नवीन शीट घेऊया. त्याचं काय होतं शॉर्टकट, Ctrl W आलं. म्हणजे जे कोड तुम्ही केला होता ते नवीन शीट घेतली आणि तिथं काय केलं, Ctrl W, तो ऑटोमॅटिक. आता इथं सिलेक्शन जरी केलं, समजा तुम्ही इथं कर्सर ठेवताय, पण तो आउटपुट कुठे येतोय, सुरुवातीलाच येतो. का तर आपण सुरुवातीपासून कोड केलाय. डायरेक्ट सगळं टाईप करून केले का, A to Z त्याच्यातच सिलेक्शन दिलेलं आपण. मर्ज केलं, टाईप केलं, जे काही कन्सेप्ट केल्या ते त्यामध्ये कोडमध्येच केलं. आता समजा मला काय करायचं, ह्याला कंटिन्यू करायचं, कोड एडिट करायचं. ठीक आहे, तर आपण काय केलं, व्ह्यू मध्ये गेलो, मायक्रो मध्ये गेलो, सेकंड नंबरच्या मायक्रोला एडिट करूया. ठीक आहे, आता बघा सुरुवातीला काय झाले, रेंज दिली आपण A1 to D1. सिलेक्ट काय केलं त्याचं, विथ सिलेक्शन होरिझोंटल अलाइनमेंट केली. काय केलं, होरिझोंटल अलाइनमेंट इज इक्वल टू एक्सेल सेंटर, एक्स लाईन म्हणतो आपण त्याला, एक्सेल सेंटर. व्हर्टिकल अलाइनमेंट इज इक्वल टू एक्सेल बॉटम. ठीक आहे, त्याच्यानंतर वार्प टेक्स्ट झालं, म्हणजे त्याच्यात अप्लाय होतं ते ऑटोमॅटिक. हे नाही लिहिलं तरी चालतं. वार्प टेक्स्ट म्हणजे खूप टेक्स्ट झाला तर एका एक ऍडजस्ट झाला पाहिजे. ठीक आहे, तिथं काय केलं होतं, मर्ज केलं होतं. हे दोन कन्सेप्ट फक्त मर्ज आहेत. ठीक आहे, सेंटर आणि बॉटम हे दोन जरी लिहिलं तरी खूप झालं. सॉरी, मर्ज सेल फॉल्स, ट्रू आहे का कुठं, नाही, फॉल्स आहे, फॉल्स आहे. फक्त या दोन गोष्टी लिहिल्या तरी कोड रन होतो. ठीक आहे, मर्ज झालं. त्याच्यानंतर एंड विथ, विथ सिलेक्शन एंड विथ ने बंद करायचं, किंवा इफ, विथ इफ केलं. आता इथं काय विथ सिलेक्शन आहे, इथं कधी कधी इफ वापरला तुम्ही, फॉर लूपचा यूज केला. विथ इफ, इफ मध्ये तुम्ही काय काय वापरलं, तो फॉर लूपची कन्सेप्ट, पूर्ण सिंटॅक्स, आणि शेवटी एंड इफ असं. ठीक आहे, एंड इफचा विथ काय होतो, तर प्रत्येक वेळेस सिलेक्शन लिहायची गरज नाही. विथचा यूज काय होतो, आता या डॉटच्या आधी काय यायला पाहिजे, सिलेक्शन डॉट हॉरिझॉन्टल, सिलेक्शन डॉट व्हर्टिकल, सिलेक्शन डॉट वार्प टेक्स्ट. म्हणजे हे अवॉइड करण्यासाठी काय केलं आपण, विथ सिलेक्शन घेतलं. म्हणजे हे सगळ्यांच्या पुढे विथ आहे असं कन्सिडर केलं आणि त्याला बंद पण करणं गरजेचं. त्याच्यानंतर काय सिलेक्ट, हा हे सगळं सिलेक्शन मध्ये झालं. आता इथं काय सिलेक्शन मर्ज केलंय आपण. फक्त सिलेक्शन मर्ज केलं तरी ते मर्ज होते. काय होतंय, सिलेक्शन डॉट मर्ज केलं तरी तुम्ही जेवढं सिलेक्ट केलंय ते ऑटोमॅटिक मर्ज होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं काय केलं, फॉर्म्युला आपण काय यूज केलाय, ऍक्टिव्ह सेल म्हणजे ज्या सेल मध्ये ऍक्टिव्ह आहे, डॉट फॉर्म्युला R1C1 कॉलम 1 रो 1 कॉलम 1 इज इक्वल टू एम्प्लॉई डिटेल लिहिलं. त्या व्हॅल्यू मध्ये काय लिहिलं आपण, एम्प्लॉई डिटेल्स लिहिलं. दुसऱ्या A2 सॉरी, या सिलेक्शन टोटल हेडिंग जे मर्ज केले, सिलेक्शन डॉट मर्ज मध्ये काय लिहिलं आपण, ऍक्टिव्ह सेल सिलेक्शन होता ना तो, ऍक्टिव्ह सेल डॉट फॉर्म्युला R1C1. बरोबर. तर यालाच काय करायचं, फॉर एक्झाम्पल समजा आता हा जो कोड आहे तो, आणखीन एक मॉड्यूल घेऊया. हा एका फर्स्ट मॉड्यूलचा आहे. ठीक आहे, याला क्लोज करतो. याचा शॉर्टकट काय, Alt F11. VBA कोड जिथे लिहितो आपण त्याला Alt F11 ना ऑन करायचं. ठीक आहे, समजा इथं एक शीट आहे आपली, या शीट मध्ये मला तसं लिहून पाहिजे मॅन्युअली. आता Alt F11, बरोबर.
त्याच्यानंतर काय करायचं, इन्सर्ट मध्ये जाऊन दुसरा मॉड्यूल क्रिएट केला आपण, एमटी. हा तुमचा मायक्रो रेकॉर्ड झाला बरं का. याच्यात काय तुमचं मायक्रो 2 रेकॉर्ड झाले, दिसते का याच्यात? मायक्रो 1 मायक्रो 2 या सेकंड फर्स्ट मध्ये झाले. झालं का? इथं पहिल्यांदा केलेला मायक्रो इथं आला, सेकंड मध्ये इथं आला. आपण आपल्या मॅन्युअल साठी काय करतो, इथं पण करू शकता, नो प्रॉब्लेम. म्हणजे तुम्ही कोड इथं पण लिहू शकता, ह्याच्या खाली इथं सब स्टार्ट असं, म्हणजे तिथून सुरू होतो. पण आपण नवीन मुद्दाम घेतलाय, ठीक आहे. पण राहू द्या, इथं सुरू करू, काय प्रॉब्लेम नाही. वन मध्ये लिहू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, याला थोडस खाली घेतो. आता फर्स्ट काय केलं, काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये काय काय चेंज झालं पाहिजे ते चेक करूया. ठीक आहे, मायक्रो मध्ये काय काय चेंज होते. हा असा घेतला, त्याला तात्पुरतं क्लोज करा, म्हणजे तुमची विंडोची साईज वाढते. ठीक आहे. आणि हे या साईडचे प्रॉपर्टी वगैरे व्ह्यू मध्ये भेटतील तुम्हाला. प्रॉपर्टी एक्सप्लोर, प्रॉपर्टी टूल बार. ठीक आहे, जर नसेल तर इथून व्ह्यू मध्ये जाऊन चेक करा. ठीक आहे. आता काय करायचं, फर्स्ट A1 टू D1 मर्ज करायचंय. ठीक आहे. मग काय काय करायला लागेल आपल्याला, पहिल्यांदा रेंज 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 द्यावी लागते. पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, रेंज कर्ली ब्रेस आपलं ब्रॅकेट स्टार्ट डबल इनव्हर्टेड कॉमा मध्ये A1 टू D1. ठीक आहे, रेशिओ म्हणतो आपण त्याला, 1:2 किंवा कोलन पण म्हणतो. ठीक आहे, कोलन डॉट सिलेक्शन लिहिलं तरी चालतंय, सिलेक्ट, सॉरी. आता काय झालं, F5 करून तुम्ही चेक करू शकता. समजा मी इथे क्लिक केलंय, ठीक आहे. आणि आता काय करतो, हा कोड इथं क्लिक केलात आणि रन कोड केला तर हा कोड रन होतो. इथं क्लिक करा, हे तुमचा कर्सर कुठे असला पाहिजे, जे सब आणि एंडच्या आतमध्ये पाहिजे, जिथं तुम्ही कोड लिहिताय, तरच तोच रन होतो. झालं, सिलेक्शन गेलं ऑटोमॅटिक. कुठे गेला तो, रेंज मध्ये गेला बघा. रेंज A1 टू D1 च्या रेंज मध्ये सिलेक्ट केलं त्यानं ऑटोमॅटिक. ठीक आहे. आता काय झालं पाहिजे, मर्ज. ठीक आहे, सिलेक्शन म्हणजे जो सिलेक्ट आहे तो मर्ज झाला पाहिजे. सिलेक्शन डॉट सिलेक्शन डॉट मर्ज सेल, मर्ज सेल. इथं बघू शकता वरती दिसतंय मर्ज सेल्स, सॉरी, डॉट पुढं काय, मर्ज. लगेच F5 करून शॉर्टकट चेक करायचं, काहीतरी प्रॉब्लेम आला. सिलेक्शन डॉट मर्ज, स्पेलिंग पण प्रॉब्लेम होता, ME बरोबर. आता बघा F5, आणखीन काय प्रॉब्लेम आला, बरोबर आहे ना. इथलं का, हा MERGE, अच्छा, MERG, ओके. आता काय झालं, सिलेक्शन डॉट मर्ज सेल्स डॉट मर्ज, बरोबर आहे. सेल झाले पाहिजे, सेल आहेत ना सगळे, पूर्ण सेल आहेत. इथं कोड चेक करू एकदा. इथे लिहिलेलं आहे. अच्छा, फक्त सिलेक्शन मर्ज. मर्ज मी कुठलं बघत होतो, इथं आहे ना मर्ज सेल, ते फॉल्स आहे ना, सॉरी. ठीक आहे, आपण काय करू, हा सिलेक्शन मर्ज आहे ना, फक्त हे रिमूव्ह करायचं. ठीक आहे, कंट्रोल V, F5 करा, झालं. छोटा कोड आहे, काय, सिलेक्शन डॉट मर्ज. ठीक आहे, एंटर केलं. आता तिथं काय आलं पाहिजे, नाव लिहायचंय. आता मला काय लिहायचंय, काय लिहिलं होतं, एम्प्लॉई डिटेल. ठीक आहे, लक्ष देऊन बघा, छोटासा कोड आहे, केअरफुली. ठीक आहे, सिलेक्शन डॉट मर्ज केलं. पहिल्यांदा काय केलं, रेंज सिलेक्ट केली.
ठीक आहे. डॉट सिलेक्ट केलं म्हणजे तो ऑटोमॅटिक सिलेक्ट होतो बरं का. सिलेक्टचा वापर काय, तुम्ही ज्या रेंजला दिले डॉट सिलेक्ट केलं की तो सिलेक्ट होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सिलेक्शन डॉट मर्ज केलं तो मर्ज झाला. आता त्याच्यामध्ये काय करायचं, त्या रेंजमध्ये व्हॅल्यू द्यायचे. याला पण कॉपी करू शकता, नो प्रॉब्लेम. आणि सिलेक्टच्या जागी काय करायचं, व्हॅल्यू इज इक्वल टू कुठलाही टेक्स्ट, नंबर डायरेक्ट लिहू शकता. ठीक आहे. F5 केलं. आणि जर टेक्स्ट द्यायचा असेल, समजा आपण काय केलं होतं, EMP डिटेल. ठीक आहे. डिटेल्स. आणि याला F5 केलं, नाही येणार तो आता. त्याला काय करायचं, डबल इनव्हर्टेड कॉमात द्यायचं कधी. टेक्स्ट जो आहे तो काय करायचं, डबल इनव्हर्टेड कॉमामध्ये घ्यायचं. आता ह्याला अलाइनमेंट करायचंय, सेंटरला आला पाहिजे बघा. इथं दिसते का, हे हा कोड घ्यायचा त्याच्या खाली. ठीक आहे. सिलेक्शन, आता विथ सिलेक्शन करावं लागेल मला इथं, विथ सिलेक्शन. आणि याच्या खाली काय करावं लागेल, एंड, एंड विथ. F5 केलं, आलं सेंटरला, आलं ना, सेंटर बॉटम झाला. ठीक आहे. असं आता परत याला एंटर केलं. आणखीन काय प्रोसेस होती, रेंज. काय रेंज होती आपली, आणि एकामध्येच लिहायचं ना आता पागल. मग A2 झाली की फक्त, A2 सिलेक्ट. ठीक आहे. मग यालाच कॉपी करायचं परत. ठीक आहे. तिथं काय टेक्स्ट होता आपला, व्हॅल्यू इज इक्वल, सॉरी, व्हॅल्यू इज इक्वल टू डबल इनव्हर्टेड कॉमा सिरियल नंबर, F5. आलं का, आलं ना त्या ठिकाणी. ठीक आहे. असंच मग सेम यालाच कॉपी करू शकता तुम्ही किती वेळा. बरोबर. आता इथं पुढं काय द्यायची गरज आहे, रेंज बदलायला लागेल फक्त. किंवा हे सिलेक्ट करण्यापेक्षा, एक मिनिट, सिलेक्ट करण्यापेक्षा एकाच प्रोसेस मध्ये होते का बघू ना. व्हॅल्यू इज इक्वल टू काय होतं, नेम. बरोबर, नेम होतं. आणि इथं काय आलं पाहिजे, B2. B2च ना. आता F5 करून बघा, जमते. म्हणजे हे सिलेक्ट करायची पण काय गरज आहे का, नाही. हे नाही घेतलं तरी चालतं, डायरेक्ट हेच लिहत चला. किती शॉर्ट केलं त्याने, किती खूप कोड मोठा घेतलाय रेकॉर्डिंग मध्ये. पण आपल्याला गरज आहे का ते, आपण जेवढं पाहिजे तेवढंच. आता इथं B2 च्या जागी काय आलं पाहिजे, C. आणि खाली काय आलं पाहिजे, D. आणि सिरियल नंबरच्या ठिकाणी इथं काय होता, मोबाईल नंबर. आणि पुढं काय होतं, सॅलरी. ठीक आहे. सॅलरी F5 करून बघा, रन झाला. ठीक आहे. असं समजलं कसा कोड जनरेट होत होतो, या पद्धती. रेकॉर्डिंग काय करतं, तो कोड जो आहे म्हणजे तो ऑटोमॅटिक रेकॉर्ड करून देतो तुम्हाला. ठीक आहे. आणि मॅन्युअली जर करायचं असेल तर आपण काय करतो, त्याच्यामध्ये मॅन्युअली मग इथं तुम्ही पाहिजे ते फंक्शन वापरू शकता. जसं की सब प्रोसिजर आहे. ठीक आहे. हे काय आहे, प्रीडिफाईन आहे. युजर डिफाईन असेल तर फंक्शन वापरू शकता या ठिकाणी. म्हणजे तुम्ही फंक्शनने स्टार्ट करू शकता मॅन्युअली जो कोड आहे. सब घेतला तरी काही फरक नाही पडत, पण तो मायक्रो मध्ये कन्सिडर पकडला जातो कोड. आणि इथं फंक्शन जर यूज केलं तुम्ही तर तो युजर डिफाईन पकडला जातो. ठीक आहे. असं दोन, प्रीडिफाईन आणि युजर डिफाईन, दोन कन्सेप्ट त्याच्यात रन होतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा कोड एडिट पण करता येतो किंवा तुम्हाला लॉजिक लावता येतं. सेम तसंच सिलेक्शन, आता कलर वगैरे चेक केला तर ही जी रेंज आहे याला कॉपी केला आपण. ठीक आहे. ही रेंज कशी आहे, आता इथपर्यंत बोला तर किती आहे, D2. पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेट सिलेक्ट झाला पाहिजे, F2, F5. झाला सिलेक्ट. समजा याला कलर द्यायचे. ठीक आहे.
कलर द्यायचा असेल तर सिलेक्शन, सिलेक्शन म्हणजे परत सिलेक्ट करायची गरज नाही. विथ रेंज पण देऊ शकता परत, पण सिलेक्शन केलं जे सिलेक्ट केले, सिलेक्शन डॉट इंटेरियर डॉट कलर इज इक्वल टू व्हीबी रेड. समजा रेड कलर पाहिजे मला, आला रेड कलर. किंवा इथं असं पण लिहू शकता, RGB रेड ग्रीन ब्ल्यू 3 व्हॅल्यू द्यायच्या. सगळ्यात कमी 0,0,0,0 जर केला तर कलर काय होतो, व्हाईट, सॉरी ब्लॅक. 0,0 व्हॅल्यू म्हणजे ब्लॅक, आणि हायएस्ट व्हॅल्यू किती असते त्याची, 255. सगळीकडे 255 केलं तर काय व्हॅल्यू यायला पाहिजे, व्हाईट. बरोबर का? सगळ्यात झिरो म्हणजे ब्लॅक आणि सगळ्यात हायएस्ट म्हणजे व्हाईट. आता याला चेंज करायचं, टाइमपास करायचा ते, काही करा. कलर जसं की कलर बनवतो ना आपण, हे बघ, बनला का कलर? फक्त इथं खेळायचं, काय करायचं, टाइमपास केला की इथं कलर बनतो ऑटोमॅटिक. ठीक आहे, 3 व्हॅल्यू चेंज करत राहा, तो कलर चेंज करून देतो. समजलं? जर कलरचा नेम पाहिजे असेल तर व्हीबी कलर नेम. जर तुम्हाला RGB वापरायचा असेल तर डायरेक्ट 3 कोड यूज करायचे, त्याच्यात मिक्स करायचे. त्याच्यानंतर फॉन्ट कलर सेम, याला कॉपी केलं, कॉपी आणि पेस्ट. फक्त इथं काय करायचं, इंटिरियरच्या जागी फॉन्ट, फॉन्ट बदलला. आता सेमच दिसणारच नाही, काय चाललं, कुठे गेलं, F5 झालं सेम कलर. आता इथं चेंज करावं लागेल थोडंफार तुम्हाला कलर दिसण्यासाठी. मग काय बदल होतंय का? हम्म. नाही, मला नाही ना माहित कोड काय ते. 0,0 केलं ब्लॅक होते, ब्लॅकच करायचं. वाईट दिसते. इकडं काय चाललंय, F5 ची जागी F6 चाललंय. 0 नाही चालू का? हा, आला का ब्लॅक? काय होतं मग, 5 0च्या जवळच आहे का? डायरेक्ट 0 दिलं तर आलं पाहिजे असं थोडी. म्हणजे ते थोडक्यात जी फ्रिक्वेन्सी असते 0 to 100, त्याला आपण कसं ऍडजस्ट करतो ना, तसं आहे ते. 0च दिलं पाहिजे असं काही नाही, 1 दिलं तरी होतं. व्हाईट करायचं असेल तर 255, एक एक कमी दिलं तर चालतंय, असं काय 254 केलं तरी तो नाही म्हणणार आहे. बघा F5 आलं, एका फ्रिक्वेन्सीने काय नाही पडत असं. तर हे युजर डिफाईन आणि फ्री डिफाईन. याच्या आधीचे काय केले होते आपण 2-3 ठिकाणी, हे मॅन्युअली क्रिएट केलं होतं आपण. बरोबर, रेकॉर्डिंग स्टार्ट केलं आणि हा स्वतः कोड लिहिला आपण याच्यासाठी. इथं रेकॉर्डिंग नाही केलं, इथं काय केलं, कोड. बरोबर, तर तो कोड इथं आपण रन केले. फॉर एक्झाम्पल याला इथं म्हणजे ज्या शीटवर तुम्ही असता ना तिथं कोड तो रन होतो बरं का. ठीक आहे, आता समजा हाच घेतला होता ना मी, हे बघा. मग तुम्ही ज्या शीटवर सिलेक्ट असता ना तिथं ते ऑटोमॅटिक कोड रन होतो. ठीक आहे, मग पर्टिक्युलर शीट मध्येच कोड रन झाला पाहिजे, त्यासाठी परत वेगळी प्रोसेस असते की या शीट मध्ये आलं पाहिजे आन्सर. मग त्या शीटला लॉक करावं लागतं. ठीक आहे, कुठल्याही शीटवर सिलेक्ट असलात पण आन्सर मला एक मध्ये स्टोअर झाला. डेटाबेस जेव्हा कनेक्टिव्हिटी करणार आहे तुम्ही, तर तो कुठे नाही गेला पाहिजे ना. शीट 1 मध्ये इन्क्वायरी फॉर्म गेला पाहिजे, शीट 2 मध्ये ऍडमिशन फॉर्म गेला पाहिजे, शीट 4 मध्ये सॅलरीचं डिटेल भरलं तर त्यात गेलं पाहिजे, नाही का. म्हणजे जे तुम्ही इन्फॉर्मेशन क्रिएट करणार आहे ती त्या त्याच शीट मध्ये गेली पाहिजे. आता सध्या तो कुठेही रॅन्डमली रन होतोय, 1 2 3 जे सिलेक्ट आहे त्या ठिकाणी.
मग कुठलाही म्हणजे याचा यूज काय होतो तर ऑटोमेशन तयार करण्यासाठी कुठलाही रिपोर्ट. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल काय केलं तर इथं आपल्याकडे आणखीन एक शीट घेतली. ठीक आहे, यालाच कॉपी करून घेऊया. ठीक आहे, इथं जिथं नाही येतो कोणता आहे, रन केलं होतं का? अच्छा, इथं 10 मध्ये नव्हतं वाटतं. ठीक आहे, तर इथं काय केलं, कॉपी केलं. समजा इथं 1 2 याला सिलेक्ट केलं. हा, नेम दिलं इथं. आता मी लिस्ट बनवलेली आहे, कस्टम लिस्ट आहे, त्याच्यावर मला एक नाव लिहिलं तर बाकीचं काय होतं, ऑटोमॅटिक ड्रॅग होतं. हे असं आले. कस्टम लिस्ट बनवायचं सांगितलं होतं. या ठिकाणी फाईलमध्ये, ऑप्शनमध्ये, ठीक आहे, इथं ॲडव्हान्स मध्ये जाऊन शेवटी इथं कस्टम लिस्ट बनवून घ्यायची, एडिट कस्टम लिस्ट. हे बघा, न्यू लिस्ट करून इथं टाईप करायचे नाव, सिटीचे नेम, एम्प्लॉई नेम, एम्प्लॉई आय डी, मोबाईल नंबर, काही पण सुरुवातीचं लक्षात असलं पाहिजे. तेच टाईप करून ओढलं की ते ऑटोमॅटिक येते. आता इथं बघा, मी इथं लिस्ट बनवलेली अशी. इथं फक्त बाय डिफॉल्ट संडे, संडे, जानेवारी, जानेवारी, बाकीचं मग ते सगळं बनवलेलं आहे. ओके केलं की ते सेव्ह होतं. मग तुम्ही फर्स्ट वापरलात आणि त्याला ड्रॅग केलात की ते ओढतं. आता बघा, मी सिटी पण केले फॉर एक्झाम्पल. समजा मोबाईल नंबरच्या जागी काय करतो, सिटी. इथं मी पुणे पासून सुरुवात केली, तर इथं घेतलं याला आणि ड्रॅग केलं. सॉरी, कंट्रोल झेड, बॅक, इथं आलं. म्हणजे ती लिस्ट संपली की परत तिथून सुरुवात होत्या, रिपीट तो ऑटोमॅटिक होतो. इथं काय करू शकतो आपण, रॅन्डम बिटवीन, कॉमा, हे असं. याला कॉपी, राईट क्लिक, पेस्ट स्पेशल व्हॅल्यू, म्हणजे तो फॉर्म्युला रिमूव्ह झाला. ठीक आहे, हे असं. आता समजा काय केले, आपल्याकडे हा डिटेल आहे इथं, रिपोर्ट बनवायचा. ठीक आहे, आणखीन एक करूया इथं. याला मर्ज केलं. टोटल प्रेझेंट डे, प्रेझेंट डेज, ठीक आहे, आणि टोटल सॅलरी. त्याची ते सॅलरी झाली आणि जे डे आहे तेवढीच अप्लाय करायचं. फॉर एक्झाम्पल फॉर्म्युला आहे इथं. ठीक आहे, कोणाचे 23 दिवस असतील, यालाच कॉपी करा. परत यालाच कॉपी करा आणि याला कंट्रोल डी करा. रॅन्डमली काही ठिकाणी चेंज करा. ठीक आहे, इथं काय होणार मग आता, ह्याची पर डे सॅलरी होणार इज इक्वल टू 26 न सॅलरी निघते, कारण बाकीचे काय असतात, हे असतात, हॉलिडे असतात ना, किंवा 30 डेज न काढा, पण 26 नच काढावं लागतं, संडे सोडून. 26 डे भरतात, 26 न किती होती त्याची, ही ही सॅलरी होती, बरोबर. मग ह्याची पहिल्यांदा काढायला लागेल. पॉईंट खूप आले, पॉईंट कमी केले. आता याला कॉपी करून घ्या तुम्ही नंतर, इज इक्वल टू हे इंटू हा वाला, डे वाईज काढला आपण ते सॅलरी, बरोबर. म्हणजे टोटल सॅलरी, नेट सॅलरी, याला पण 0 कमी केला, कॉपी केलं, इथं राईट क्लिक, पेस्ट स्पेशल व्हॅल्यू, थोडक्यात. ठीक आहे, असं. याला डिलीट केलं तरी चालतं. आता काय करायचं, या नंबर नावावरती व्ही लुकअप लावून काय करायचं, तर रिपोर्ट तयार करायचा. हा, आणि याची काय करायचं, फक्त सॅलरी ऍक्सेस करायचं. ठीक आहे, हा डेली वर्क आहे तुमचा. ठीक आहे, ही शीट काय करूया आपण, त्या ठिकाणी पण कॉपी करून ठेवूया दुसऱ्या शीटवर.
याच्या बाजूलाच अजून एक शीट घेऊया 12 नंबरची, कॉपी पेस्ट. ठीक आहे, इथं आता इथं काय करायचं, रेकॉर्डिंग स्टार्ट करायचं. डेव्हलपर टॅब मध्ये गेलं, रेकॉर्ड मायक्रो 3 नंबरचा रेकॉर्ड किंवा रिपोर्ट, डेली रिपोर्ट म्हणू शकतो आपण त्याला. शॉर्टकट द्यायचा असेल द्या. ओके. ठीक आहे. आता इथं काय करणार, इज इक्वल टू व्ही लुकअप, लुकअप व्हॅल्यू. ठीक आहे, याला 3 वेळा लॉक, कॉमा, पूर्ण टेबल काय करणार, सिलेक्ट, याला 1 वेळा लॉक, कॉमा, सॅलरी कोणत्या इथून इथून मोजाय, इथून मोजाय 1 2 3 4 5 6, कॉमा 6, 0, 1 2 3 5. कुठं आलं 5? 1 2 3 4 5 6. ठीक आहे, तो रेंज मध्ये प्रॉब्लेम देतो. याला काय करा, ही जी रेंज आहे ना, ऍक्च्युली जिथून आपलं मेन असतं तिथूनच सिलेक्ट झाली पाहिजे रेंज, इथून. तो पुढच्याचा काही संबंध नाही ना, तो कन्फ्युज करतोय आपल्याला. आलं का आता? असं 2 पॉईंट. ठीक आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आता रेकॉर्डिंग काय केलं, याला स्टॉप. आता व दुसऱ्या दिवशी आपल्याकडे एवढा डेटा आहे, फक्त इथला डेटा चेंज केला आपण, बरोबर. हा वाला डेटा चेंज करायचा आपल्याला. समजा आपण काय केलं, हा डेटा चेंज केला. ठीक आहे, याच्यावर नाही, ते डिलीट केले आपण, मॅन्युअली चेंज करूया सुरुवातीचा डेटा, म्हणजे आपल्या अंडरस्टँडिंग साठी. ठीक आहे, आता काय करायचं, कंट्रोल R. आलं का? तुम्ही हा डेटा फक्त रो डेटा उचलून आणणार तुमच्या रिपोर्ट मधून, डाउनलोड करून घेणार, इथं पेस्ट करणार, आणि तो रिपोर्ट जनरेट केलं की परत रोज रोज व्ही लुकअप लावायची गरज आहे का तिथं? डायरेक्ट रेकॉर्ड करायचा आणि तो रेकॉर्ड रन करायचा. म्हणजे प्रत्येक रिपोर्टला एक रेकॉर्डिंग चालू ठेवायचं, तो रिपोर्ट बाजूला घ्यायचा करून, आणि त्याचा शॉर्टकट लिहून ठेवायचं, म्हणजे कुठल्या रिपोर्टसाठी कुठला शॉर्टकट आहे, तो डायरेक्ट प्रेस केला की तोच रिपोर्ट बाजूला निघून आला पाहिजे. म्हणजे इथं इथं 1 रिपोर्ट, इथं 2 रिपोर्ट, याच मेन फाईल पासून करतो ना आपण, 1 2 3 4, किंवा या शीट मधून दुसऱ्या शीट वर रिपोर्ट घेतला, तिसऱ्या, म्हणजे ही मेन शीट, रो डेटा, इथे 1 रिपोर्ट, इथे 1 रिपोर्ट, इथे 1 रिपोर्ट, म्हणजे डेली तुमचे काय 10 रिपोर्ट असतील, त्याला मायक्रो रन करून ठेवायचे. फक्त रो डेटा आणून जेवढे कॉलम जेवढे रो आहेत अॅक्युरेट तेवढा फिल्टर करून आणून याच्यात सोडायचं, आणि ते शॉर्टकट प्रेस करून रिपोर्ट ऑटोमॅटिक जनरेट होते, सेंड करायचं. किती लवकर काम होतं. त्यासाठी मायक्रो यूज होतो. आणि व्हीबीए जो आहे तो युजर फॉर्म साठी ऍक्च्युअली यूज होतो त्याचा. युजर फॉर्म क्रिएट होतं त्याच्यामध्ये, जसं की व्हिज्युअल बेसिक जर कोणाचा झाला असेल, ठीक आहे, तो ग्राफ म्हणजे एक सॉफ्टवेअर बनवतो आपण त्याच्यात. सॉफ्टवेअर मध्ये पाहिजे त्या पोझिशन मध्ये डेटा सेव्ह करतो, पण तो काय झाला पाहिजे, कॉलम वाईज डेटा या एक्सेल मध्ये सेव्ह झाला पाहिजे युजर फॉर्मचा. ठीक आहे, तर तो कन्सेप्ट पुढे आहे, सुरुवात झाली आहे. फक्त मायक्रो रन होते का चेक करा, रेकॉर्ड करा, चेंजेस करा, आणि त्याला शॉर्टकट देऊन रन करा दुसऱ्या शीट मध्ये. ठीक आहे.